टीमने फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलेला आहे QA या संघाला. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत. या मॅच मध्ये जर आपण एकनाथजी पाहिलं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, एकाच ताकदीचे आहेत, मातब्बर आहेत. गुड्डूला थोडीशी संयमी खेळी खेळावी लागेल जर जिंकायचं असेल तर, कारण तुषार पडवळेला जर आपण पाहिलं चांगला बॅटर आहे, चांगला ऑलराऊंडर आहे, परंतु खास करून या सामन्याच्या दृष्टिक्षेपातून त्याला एक संयमी खेळी खेळावी लागेल, एक अँकर रोल अदा करावा लागेल, शेवटपर्यंत टिकून खेळावं लागेल. कारण समोरचा संघ जर आपण पाहिला त्यांचा बॅटिंग लाईन फार स्ट्रॉंग आहे. खास करून लौकिक ज्याने या आधीच्या मॅच मध्ये 4 चेंडू 4 षटकार खेचले होतं. त्यानंतर मोहित बारी त्यांच्याकडे सुरुवातीलाच अगदी विस्फोटक फलंदाज त्या संघामध्ये आहेत. त्या अनुषंगाने 6 षटकांमध्ये जर 70+ पोहोचतोय हा संघ तर एक सन्मानजनक आणि फायटिंग स्कोर उभा राहू शकतोय. त्या सर्व गोष्टींची पडताळणी आणि विचारणा करावी लागेल फलंदाजी करत असताना क्वालिटी ॲश्युरन्स टीमला. सेकंड सेमी आयुष पारी तुषारची साथ आणि सोबत देण्याकरिता स्टोअर संघ मात्र ग्रँड फिनाले मध्ये दाखल झालेला आहे. निलेश जाधव प्रचंड खुश, पहिला संघ ठरला स्टोअर्स जो ग्रँड फिनाले मध्ये प्रविष्ट होतोय. आता दुसरा संघ कोणता ठरणार? स्टोअर संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळणार? क्वालिटी ॲश्युरन्स किंवा क्वालिटी कंट्रोल? ही जरी सेमीफायनल असली एकनाथजी तरी फायनल पेक्षा कमी नाहीये, कारण दोन्ही संघ गुणवत्तापूर्ण आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे दोन्ही संघांच्या नावामध्ये क्वालिटी आहे. एका बाजूने क्वालिटी ॲश्युरन्स, दुसऱ्या बाजूने क्वालिटी कंट्रोल. आता कोणता संघ क्वालिटी दाखवणार ते आपण पाहणार आहोत येणाऱ्या 12 षटकांमध्ये. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर. या आधीच्या सामन्याचा हिरो अर्थातच मिस्टर लौकिक, ज्याने 4 चेंडूंमध्ये 4 षटकार 27 धावा केल्या होत्या आणि गोलंदाजीमध्ये महत्वपूर्ण असे 2 गडी देखील गारद केले होते. 3च धावा दिल्या होत्या 12 चेंडूंमध्ये. तो येतोय व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये. तर फलंदाजी करिता आयुष पारे आहेत ऑन स्ट्राइक. एक यंग अँड डायनामिक प्लेअर सलामी करिता आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकांचा सामना जिथे दोन्ही संघांचा कस लागणार आहे. भरपूर भरपूर शुभेच्छा. QC आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. लौकिक व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होतोय मिडल स्टंपच्या दिशेने. सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. स्वतःचा आणि संघाचं खातं खुललेलं आहे फलंदाज आयुष पारे यांनी. व्हेरी फर्स्ट ओव्हर ऑन टू द स्कोर कार्ड. एकदा आहे फलकावर. आता मात्र तुषार आलेले आहेत ऑन स्ट्राइक. तुषार किशोर पडवळे गुड्डू या नावाने प्रचंड प्रेम मिळालेलं आहे त्यांना संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. संयमी फटका, आणखीन एक सिंगल येणार. संयम आणि आक्रमकता यांचा खूप सुंदर मेळ जर घातला तर चांगल्या टोटल पर्यंत पोहोचू शकतायत. खास करून तुम्ही कोणत्या गोलंदाजाच्या विरोधात अटॅक करतायत, कोणत्या गोलंदाजाच्या विरोधात शांत राहतायत ते देखील महत्वाचं आहे. जर लौकिक चांगले चेंडू रिलीज करेल तर त्याला सन्मान द्यावा लागेल. या मॅच मध्ये 2 चेंडूंमध्ये 2 धावा झालेल्या आहेत. 2 मे 1969 हा जन्मदिवस आहे ब्रायन लाराचा, ज्याने अँटिक्वा रिक्रिएशन ग्राउंड अँटिक्वाच्या मैदानामध्ये 400 धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता. ना भूतो ना भविष्य ते. आतापर्यंत जर आपण विचार केला एकनाथजी जवळजवळ 22 वर्ष उलटून गेलेले आहेत, तो रेकॉर्ड कोणी तोडत नाहीये. पहिल्या 3ही चेंडूंमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. लौकिकला रिस्पेक्ट दिला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं 3ही चेंडूंवरती बॅट मात्र अतिशय डेलिकेटली स्विंग केलेले आहे दोन्ही बॅटरने. चांगला चेंडू आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण थोडस ढिसाळलेलं बघायला मिळालं. येस येस नो नो हा हा ना ना तू तू मैं. 2 फलंदाजांमध्ये तो कला गितूर आपण पाहिला. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. फलकावरती आहेत 3 धावा. लौकिक यांचं बहारदार प्रदर्शन आपल्या कामगिरीमध्ये मात्र सातत्य दर्शवतोय. हा देखील चेंडू विलक्षण आहे. बघा लौकिकच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर तो प्रॉपर गुडलँड स्पॉट मेंटेन ठेवतोय प्रत्येक चेंडूमध्ये आणि विकेट टू विकेट गोलंदाजी आहे.
जर फलंदाज चेंडूला लिव्ह करतायत तर यष्ट्या देखील उद्ध्वस्त होऊ शकतात. डिसिप्लिनफुल गोलंदाजी आहे. 5 चेंडूंमध्ये 4च धावा दिलेल्या आहेत लौकिकने. गुड लेंथ, लाईन, पेस अँड मोमेंट. यावेळेस मात्र ग्लान्स केलेला आहे शॉर्ट लेगच्या दिशेने. आणखीन एक सिंगलच येते. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं ज्यामध्ये केवळ आणि केवळ 5 धावा आलेल्या आहेत. लौकिकने आपल्या नावाप्रमाणे आणि लौकिकाप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे. एक्सलंट बॉलिंग. ॲशेस सिरीज मध्ये हा रोल मिचेल स्टार्कने प्ले केला. खरं तर ऑस्ट्रेलियासाठी 2 वर्ष आपण मागे गेलो तर जेम्स अँडरसन त्याने 704 विकेट्स कंप्लीट केले आणि शेन वॉर्नचा मान ठेवला. 708 विकेटचा रेकॉर्ड नाही ब्रेक केला. 704 विकेट परिपूर्ण झाल्यानंतर त्याने मात्र ब्रेक घेतला. परंतु जेम्स अँडरसन पेक्षा देखील जास्त कौतुक स्टुअर्ट ब्रॉडचं होतं. जेव्हा स्टुअर्ट ब्रॉडने कारकिर्दीची सुरुवात केली होती, खूप यंग होता, त्याच्या विरोधात 6 चेंडू 6 षटकार युवराज सिंगने खेचले होते, परंतु तो मागे नाही हटला. त्यानंतर 6 चेंडू 6 षटकाराने सुरुवात झाली, परंतु कारकीर्द जेव्हा संपवली स्टुअर्ट ब्रॉडने तेव्हा 604 विकेट देखील घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबाला सुद्धा हार मानावी लागते. ते सिद्ध केलं स्टुअर्ट ब्रॉडने. ऑन साइडला एक्झिक्यूट केलेला फटका आयुषच्या माध्यमातून चेंडू निघून आलाय डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. 2 धावा आता परिपूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये जो संयम दाखवलाय ना तुषार आणि आयुषने तो चांगला आहे. कधी कधी एकनाथजी वादळ येण्यापूर्वी खूप शांतता येते, तसं काहीच. कारण आता जर लौकिकचे 2 षटक संयमाने खेळून काढले तर त्याच्यानंतर जे गोलंदाज येतील त्यांच्यावर आपण अटॅक देखील करू शकतोय. कारण तुषार आणि आयुष मध्ये क्षमता आहे, ते मोठे फटके खेचू शकतात. फुल टॉस दिलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला हुलकावणे देऊन चेंडू निघून येतो डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. आता डबलचं रोटेशन होतंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्हीही फलंदाज करतात. 10 दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये मी एक बातमी वाचली होती एकनाथजी, ज्यामध्ये लिहिलं होतं की वसईमध्ये सध्या बिबट्या धुमाकूळ घालतोय. सध्या बिबट्यासारखा स्पीड आहे दोन्ही फलंदाजांचा. चांगले धावतायत, थकत नाहीये. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. येथून जर आपण पाहिलं तर लीगल बॉल पंचांच्या माध्यमातून डॉट चेंडू घोषित केला जातोय. सुरेख सुंदर आणि शिस्तप्रिय गोलंदाजी मोहितच्या माध्यमातून या आधीच्या सामन्यामध्ये त्याने निर्धाव षटक हाताळलं होतं. 9 धावा आहेत फलकावर. दुसऱ्या षटकातील 4था चेंडू घेऊन मोहित बारी आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. गुड डिलिव्हरी. हा चेंडू मात्र चांगला होता. लेझर गाइडेड यॉर्कर. 4 फेब्रुवारी हा कर्करोग दिन आहे आणि क्रिकेट मधला कॅन्सर कोणता असेल तर हा यॉर्करचा चेंडू, ज्यावरती एकच उपाय आहे हेलिकॉप्टर. परंतु तो खेळण्यासाठी देखील खूप चांगलं टॅलेंट लागतं. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना अगदी एका क्षणाचा सेकंदाचा तुम्ही विलंब लावू शकत नाही. महेंद्रसिंग धोनी आणि खास करून टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर एकापेक्षा एक धुरंधर खेळाडू आहेत जे फटके खेळत असतात. खास करून बँड्राचा वंडर बॉय अर्थातच श्रेयस कदम जो किंग मानला जातो. हेलिकॉप्टर स्ट्रोकचा धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते. फलकावर एकावर 0 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मधील अधिकृत असे 5 चेंडू संपन्न होत आहेत. सुंदर गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजांचा दबदबा आहे. लौकिक आणि मोहित आपला दरारा कायम ठेवतायत. अतिशय इकॉनॉमिकल स्वरूपातील गोलंदाजी, परंतु फलंदाजांचा देखील गेम प्लान आहे. सध्या आपण सिंगल डबलला महत्व देऊयात. जसा चेंडू जुना होईल, चेंडूवरील कापूस कमी होईल, त्यानंतर मात्र अटॅकिंग अप्रोच ते देखील घेणार. पावलांचा वापर केला होता. चेंडू निघून जातोय शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये. सुंदर स्वरूपातील क्षेत्ररक्षण राहिलेला आहे. पंच दर्शवत आहेत 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11 धावा या फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी. पाटील नेटवर्क सध्या या स्पर्धेला कव्हर अप करतायत. खरं तर एकनाथजी आपण पाहिलं 17 फेब्रुवारी 2005 मध्ये युट्यूबचा शोध लागला. कॅलिफोर्निया येथे 3 वैज्ञानिक होते, स्टीव्ह चेन, चाड हर्ले आणि जावेद करीम यांनी युट्यूबचा शोध लावला 2005 मध्ये. परंतु पालघर मध्ये युट्यूब क्रिकेटसाठी अप्लाय करण्याकरिता 10 वर्ष वेट करावा लागला आणि 2015 मध्ये सालवडच्या मैदानामध्ये नितेश पाटील यांनी एक मोबाईल हातामध्ये घेतला, चलचित्र कैद केलं, पाटील नेटवर्कला एस्टॅब्लिश केलं. ती सुरुवात होती. परंतु मागील 11 वर्षांमध्ये 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत पाटील नेटवर्कचे. पालघर जिल्ह्यामध्ये पाटील नेटवर्क हे फक्त नाव नाहीये, तर हा एक ब्रँड आहे आणि सध्या ते स्पर्धेला कव्हर अप करतायत. जगभरामधील 195 पैकी 182 देशांमध्ये या स्पर्धेला नेऊन पोहोचवित आहेत. युट्यूब
हे माध्यम. फलकावरती धावांची टोटल आहे 11 या अंकावर. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज लौकिक आलेले आहेत ज्यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 5च धावा दिल्या होत्या. एक फ्रंट लाईन बॉलर, मी तर म्हणेन क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्यूसी टीमचा बॅकबोन. तुषारने बॅट स्विंग कमालीचा दाखवला. या चेंडूवरती तुषारचा जो बॅट स्विंग होता ना, ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलमची आठवण करून देणारा, त्यावरून एक संदेश त्याने दिलाय की आता आम्ही अटॅकिंग अप्रोच धारण करणार आहोत. पहिल्या 2 षटकांमध्ये जास्त धावा आलेल्या नाहीयेत. आता गाडीचा गिअर आम्ही चेंज करणार आहोत. सेकंड गिअर, थर्ड गिअर वर भरपूर झाला. आता टॉप नाही तर डबल टॉप मध्ये बॅटिंग होणार आणि ते दर्शवणारा फटका. चेंडू निघून येते आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. आयुष पारी, ग्रेट शॉट. धन्यवाद. चला चेंडू जाऊ द्या. ग्राउंड स्टाफ आपण चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे मैदानामध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 या अंकावरती. बघा, जो संयम दाखवला होता ना आयुषने, त्याला फायदा मिळतोय. कारण पहिल्या 5 ते 6 चेंडूंमध्ये चेंडूवरची नजर त्यांनी पक्की केली. आता चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय आणि म्हणून लौकिकच्या विरोधात त्याने षटकार खेचलाय. या सत्रामधील पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 18 रन्स, 18 धावा प्रोग्रेस कार्ड वरती. आणि हवेचा जोश जर आपण पाहिला उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी पोषक आहे वाडिश लॉंगॉन परिकक्षामध्ये. बघा, राजकारणामध्ये ज्या नेत्याची हवा असते ना एकनाथजी, त्या नेत्याला निर्विवादपणे निवडून दिलं जातं. आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. वारा तिथेच मारा. त्या दिशेने जर तुम्ही फटके मारणार तर षटकार येणार. कारण चेंडू हवेशी अगदी बोलत बोलत निघून जातो. खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू आलाय लॉंगॉनला, परंतु 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत. आणि या दुहेरीच्या सहाय्याने धाव फलकाला हलकेसे पंख लावले जात आहेत. स्कोर कार्ड वरती 2/0 20 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना क्वालिटी ऍश्युरन्स या संघाला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. 5वा चेंडू घेऊन लौकिक. ते डॉट आलाय. हलकासा चेंज ऑफ पेस, क्विकवर रन होता. अगदी द्रुत गतीने, क्रिविशग्र गतीने हाताळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज लौकिक यांच्या माध्यमातून 2.5 षटकांचा खेळ कंप्लीट, 20 धावा परिपूर्ण. या षटकाचा विचार जर आपण केला तर या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. जर शेवटच्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला तर हे मोठं षटक ठरू शकते. आणि आयुष बारी तोच प्रयत्न करणार. त्याच्या माइंड मध्ये गोष्टी फेड आहेत की आता आपल्याला धावसंख्येचा ग्राफ्ट उच्च श्रेणीवरती घेऊन जायचा आहे. आणि त्या अनुषंगाने आयुष बारी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणार. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आहे जो रूट कॉपी बुक स्टाईल मध्ये. सिंगल येते. दुसऱ्या धावेचं रोटेशन करण्याकरिता प्रयत्नशील सुरेख पद्धतीने लाऊड अपील बघायला मिळतं. पंच इंटरेस्टेड असतील का? यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. धावचीच्या स्वरूपामध्ये आयुष बारीच्या खेळीस पूर्णविराम. वेलकम बॅक. करंट रन रेट 7चा आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 21 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल मिस्टर हर्ष यांना आपण पाहतोय. अष्टपैलू आहेत. सध्या नॉन स्ट्राईक एंड वर दाखल होत आहेत. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. मोहित बारे आलेले आहेत गोलंदाजी करिता. या आधीच्या षटकामध्ये मोहितने कामगिरी चांगली केली होते. ते केवळ 6 धावा दिल्या होत्या. पॉवर प्लेचं बंधन शिथिल आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या नियमावलीनुसार 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे 5 क्षेत्ररक्षक आपण ठेवू शकतो. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर.
लॉफ्ट केलेला आहे. नो मॅनलँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेसाठी वळालेले आहेत दोन्ही फलंदाज. अप्रतिम स्वरूपामध्ये 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 23 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तुषार पडवळेला अँकर रोल प्ले करावा लागेल. त्याला शेवटपर्यंत खेळावं लागेल जर विजयावरती शिक्कामोर्तब करायचा असेल. आतापर्यंत त्याने खूप चांगला संयम दाखवलाय. फील्ड अटॅकच्या विरोधामध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे. बॅटला स्विच केलं होतं. हा प्रयत्न वाईट नव्हता जरी डॉट बॉल आला असेल, कारण एकनाथजी जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर डीप पॉइंट, डीप बॅकवर्ड पॉइंट आणि डीप स्वीपर कव्हर मध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये. आणि म्हणून जर स्विच हिटचा फटका खेळला तर चेंडू सीमारेषा पलीकडे जाणार, चौकार आणि षटकार येणार. आणि त्या कारणास्तव या फटक्याचा प्रयत्न केला होता गुड्डूने. त्याला यश मिळालेलं नाहीये. बनी नाही तो अब्दुल घरे, लगा तो आबाद नाही तो बरबाद अशा स्वरूपाचा फटका होता. फुलटॉस ऑन साइडला चेंडूला भिरकावून दिलाय तुषार पडवळे नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय गुड्डूच्या पाठमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या अंकावर. फुल टॉस दिला आणि त्यावर फुल टोल वसूल केला. वन्स अगेन लॉफ्ट केलाय. आता मात्र हवेशी बोलत चेंडू निघून आलाय. तुषार पडवळे बॅट मधून षटकार. ग्रेट शॉट. जबरदस्त बॅटिंग. उसळलेल्या लाटांचा, उसळलेल्या दर्याचा आणि शांत माणसाचा नाद कधीच करायचा नसतो. तुषार शांत होता, आता तो अशांत झालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या दिशेने. तुषार पडवळेच्या बॅट मधून 2 चेंडू, 2 षटकार. गुड्डू ऑन फायर. 39 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. आता तिसरा षटकार खेचण्याचा देखील प्रयत्न तर होणार, कारण वाघाच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. आता तो शिकार केल्याशिवाय ठेवणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 39. तुषार ऑन फायर. वन्स अगेन लॉफ्ट केलंय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक विरुद्ध दिशेने धावत असताना झेल सुटलाय. किस्मत बी बहादुरो काही साथ देते. जीवनदान मिळालंय गुड्डूला. 4 षटकांचा खेळ समाप्ती एकेर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर तब्बल 41 या अंकावर. गाडीचा गिअर चेंज झालेला आहे. या चौथ्या षटकाचा विचार जर आपण केला तर या चौथ्या षटकामध्ये जवळपास 20 धावा आलेल्या आहेत. हा तोच गोलंदाज आहे ज्याने निर्धाव षटक हाताळलं होतं. भगवान की माया कभी धूप तो कभी छाया. ज्याने निर्धाव षटक हाताळलं होतं त्याच्या विरोधात 20 धावा कुठून काढलेल्या आहेत. ते क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खूप रंग बदलले जातात. एक वेळ राजकीय नेते कमी पक्ष बदलतील एकनाथजी, एक वेळ सरडा कमी रंग बदलेल. आता माणूस आहे ना, त्याने सरडाला देखील मागे सोडलाय रंग बदलण्याच्या बाबतीमध्ये. परंतु या सर्वांपेक्षा जास्त रंग कोण बदलते तर ती खेळपट्टी. ज्या गोलंदाजाने निर्धाव षटक हाताळलं होतं त्याच्या विरोधात 20 धावा कुठून काढलेल्या आहेत. त्याचं एक खूप मोठं कारण आहे. गुड्डूने सुरुवातीला संयम दाखवला. कंपनीमध्ये आपण सुरुवातीला जातो तेव्हा आपल्याला अगदी वर्कर मध्ये घेतलं जातं. चांगली कामगिरी केली तर सुपरवायझर, अजून चांगली कामगिरी केली तर मग प्रोडक्शन मॅनेजर, अजून चांगली केली तर जनरल मॅनेजर, आणि त्याही पेक्षा चांगली केली तर मग विचार केला जातो की याला व्हाईस चेअरमन करायचं की काय. ते घडलंय मैदानामध्ये. अगदी सुरुवातीला सिंगल डबल खेळला. आता षटकारांची भाषा बोलतोय गुड्डू आणि या सामन्याचा तो हिरो बनलाय. अँकर रोल प्ले करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 41 या अंकावर. 24 धावांचं योगदान आहे गुड्डूचं. आणि आता ऑफसाइडला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता हुआ. पायांवरती येऊन चेंडू हाताळला कॅरी करत असताना आणि तब्बल 3 धावांचं रोटेशन झालेलं आहे. खूप सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्येचा ग्राफ जर आपण पाहिला तर आता मात्र उच्चांक घडत असताना पाहायला मिळतोय 44 या अंकावरती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 11 धावा झाल्या होत्या, परंतु आता धावसंख्येचा ग्राफ हळूहळू वाढू लागलेला आहे. जेव्हा आपण पहिल्या 2 षटकांमध्ये खेळ पाहिला अगदी धारावीच्या झोपडपट्ट्या दिसत आहेत या ग्राफ्ट मध्ये. आता अमेरिकेतील उंच उंच इमारती दिसू लागलेल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी होत आहे आणि क्वालिटी एश्युरन्सने आता मात्र परिपूर्ण स्वरूपामध्ये आपला खेळ दर्जेदार स्वरूपामध्ये दर्शवून दिलाय.
गुड्डू बडे मंच पे बडा पंच. मोठ्या सामन्यामध्ये येऊन चांगलं प्रदर्शन करणारा खेळाडू आहे. ज्या पद्धतीने गौतम गंभीर खेळला होता 97 धावांची खेळी 2011च्या विश्व करंडकामध्ये. पंच दर्शवित असताना इथून वाईट बॉल, खराब स्वरूपातील चेंडू. आपण नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज आहे हर्षचं देखील कौतुक करावं हवं. त्याने स्ट्राईक रोटेट केलंय. जसा चित्रपटामध्ये एक हिरो असतो परंतु एक सपोर्टिंग ऍक्टर देखील असतो, त्याची भूमिका देखील महत्वाची असते आणि येथे तो रोल हर्ष प्ले करतोय. त्याला डाऊट घ्या, आपल्याला स्ट्राईक रोटेट करायची आहे या मॅच मध्ये. हॅलो. प्रेक्षक विचारत करत असतील की माईक का बंद झाला. आता खेळाडू थकत नाहीत परंतु माईक थकला होता, त्याची बॅटरी संपली होती. आम्ही ती चेंज केलंय आणि पुन्हा एकदा आलेलो आहोत मैदानामध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर 47 धावा झालेल्या आहेत. आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून खेळतोय या मॅच मध्ये मिस्टर गुड्डू. वन ऑफ द फायनेस्ट नॉक. खूप चांगली खेळी साकारलेली आहे. गोलंदाजीमध्ये सुधारणा तर करावी लागेल. शॉट ऑफ लेंथ वरील चेंडू दिले जातात. पंच दर्शवित असताना वाईट +1 2 धावा फलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. बोनस स्वरूपातील या धावा आहेत. 49 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये. अनुफार्मा खेल महोत्सव आपण पाहतोय. किती बदलतं स्वरूप. 1986 मध्ये जेव्हा सुरुवात झाली होती ना एकनाथजी, तेव्हा शेताबांधांमध्ये क्रिकेट व्हायचं. 11 खेळाडू असायचे, एकच बॅट असायचे. परंतु आता काळ इतका बदललाय की व्यावसायिक स्पर्धा तर होतातच परंतु कंपनीमध्ये वसाहतीमध्ये जे कोणी काम करतात त्यांच्यासाठी देखील स्पर्धा नियोजित केल्या जातात. इथे आपण खरं तर एंटायर कमिटीचं कौतुक करायला पाहिजे. खास करून बिपिनभाई शहा जे व्हाईस चेअरमन आहेत, त्यांची भूमिका बघा की आपल्या वसाहतीमध्ये कार्यरत सर्व कामगारांना खेळण्याची देखील संधी मिळायला हवी. ग्रेट वर्क. यावेळेस मात्र यष्टांच्या मागे पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलेला आहे. सुंदर जल परिपूर्ण फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पुसलेली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना क्वालिटी ॲश्युरन्स सेकंड सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 49 अंकावर. आतापर्यंत या षटकातील चेंडूंची संख्या जर आपण पाहिली तर 3च चेंडू झालेले आहेत. फार लांबलचक षटक. वाईट नो चेंडूंची संख्या अगदी पुष्कळ बघायला मिळते. एकनाथजी, जर आपण कधी त्या बोईसर रेल्वे फाटकावरती गेलो ना तेव्हा एक मालगाडी येते. डबे मोजून कंटाळा येतो पण मालगाडी काय थांबत नाही. तसंही षटक आहे. थांबायचं नाव घेत नाहीये. एका मागोमाग एक डबा जोडला जातोय वाईड आणि नो चेंडूंचा. परंतु आता मोदींनी ती फाटकं देखील बंद करायला सुरुवात केलंय. बऱ्याच ठिकाणी फ्रीज येतात. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्ड वरती हळूवार पद्धतीने 49 अंकावर. फार लांबलचक षटक राहिलंय. वाईड आणि नो चेंडूंची संख्या पुष्कळ आहे या षटकामध्ये.
चिरागच्या माध्यमातून सुधारण्याची गरज आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत स्वीपर कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मागोवा तर घेतात जोपर्यंत चेंडू थांबविला जाईल. धावसंख्या गतिमान स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेले आहे. आता ही सन्मानजनक टोटल आहे. 50 पार केलंय, 51 झालेले आहेत. आता क्वालिटी एश्युरन्स कडे देखील चांगले गोलंदाज आहेत, ते देखील कमी नाही आहेत. आणि त्या अनुषंगाने अजूनही यानंतर एक षटक येणं शेष. सन्मानजनक टोटल कडे वाटचाल सुरू झालाय. धावचीची संधी आहे आणि येथे मात्र चिराग चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. पाच षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. एक सन्मानजनक टोटल कडे वाटचाल करत असताना क्वालिटी ऍश्युरन्स जाऊन पोहोचलाय 51-51 या अंकावर. तुषार पडवळे यांनी या सामन्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे. मानवी आयुष्यामध्ये तुम्ही कितीही सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्या, कितीही वेगवेगळ्या प्रकारची औषधं घ्या, सप्लिमेंट घ्या, परंतु सर्वात प्रभावी टॉनिक कोणतं असेल तर त्याचं नाव आहे जबाबदारी. जेव्हा अंगा खांद्यांवरती जबाबदारी येते तेव्हा माणूस मात्र कधीही थकत नाही. मग त्याला 12 तास काम करायला सांगा, नाही तर 18 तास काम करायला सांगा. तशी जबाबदारी स्वीकारलेली आहे तुषार पडवळे यांनी. खूप चांगले बॅटिंग केलंय या मॅच मध्ये. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर बहुमूल्य आणि अमूल्य असं योगदान दिलेलं आहे. एक रिस्पॉन्सिबल नॉक. 13 चेंडूंमध्ये 24 धावांची खेळी तुषार किशोर पडवळे ब्रँड ऑफ केव यांनी या परिपूर्ण केलेले आहे. आता शेवटच्या षटकामध्ये जी मेहनत केलंय त्याचं फलित प्राप्त करण्याचा योग आलेला आहे. या शेवटच्या षटकामध्ये मी तर म्हणेन 20 धावा तरी कुठून काढल्या पाहिजेत, तरच तुषारची खेळी ही कामी येऊ शकेल. कारण समोरील संघाचा बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. 12 मार्च 2006 मध्ये आपण पाहिलं होतं जोहान्सबर्गच्या मैदानामध्ये 434 धावा तर ऑस्ट्रेलियाने देखील केल्या होत्या. परंतु त्यानंतर हर्षल गिब्स तुटून पडला आणि 434 धावांचं टार्गेट चेस झालं 12 मार्च 2006 मध्ये. एका वन डे मॅच मध्ये 872 धावा झाल्या होत्या. न भूतो न भविष्यते हा रेकॉर्ड आज देखील कायम आहे. हितेश यांच्याकरिता प्रत्येक चौकाराकरिता तेजस सरांकडून प्रत्येक चौकार किंवा षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. एटीएम तर खुलं केलंय. बघूया शेअर मार्केट वाढतोय का. 52 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू गुड्डू आलाय स्ट्राईक वर, जी खूप जमेची बाजू आहे क्वालिटी ऍश्युरन्स करिता. त्याचं स्ट्राईक वरती असणं गरजेची बाब आहे. ऑन साइड ला स्मॅश केलंय गुड्डूच्या बॅट मधून. काउफेच्या वरून चेंडू निघून जाईल का तर नाही. देखणा झेल परिपूर्ण केलेला आहे. काय झेल घेतलाय लौकिकने. ग्रेट कॅच. या ठिकाणी अंपायर रिव्ह्यू जो घेतला जातोय, परफेक्ट परीक्षण केलं जाईल. षटकार आहे किंवा बाद आहे याकरिता आणि थोड्याच वेळामध्ये कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी अंपायर्स रिव्ह्यू घेतला जातोय. सध्या परीक्षण सुरू आहे पाटील नेटवर्क टेक्निकल रूम मध्ये.
इट्स अ सिक्सर. आणि कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये म्हणून अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आला. त्यानंतर थर्ड अंपायरने व्यवस्थित परीक्षण केलं आणि नंतर हा निर्णय कळवण्यात आलेला आहे. एकनाथजी बघा षटकार पंच दाखवतायत. खरं तर हायकोर्ट मध्ये गेले होते, निर्णय लागला नाही म्हणून सुप्रीम कोर्ट मध्ये जावं लागलं आणि सरते शेवटी यथावकाश हा षटकार घोषित करण्यात आलेला आहे. 58 धावा कंप्लीट. तुषार पडवळे या मॅचचा हिरो बनलाय. मिड विकेट झोन मध्ये सजवलेला फटका. डबलचा कॉल असणारच कारण की गुड्डूला स्ट्राईक हवे आहे आणि ते चित्त्याच्या वेगाने ऍज अ शार्प ऍज अ हेअर. डोळ्याला डोळा नजरेला नजर. समझदार को इशारा काफी होता है. 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. 6/0 60 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूंचं येणं शेष आहे. फुलटॉस दिलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूचा मागोवा घेत असताना बघायला मिळाले. धावचित तर होतोय परंतु सॅक्रिफाईस विकेट आहे कारण गुड्डूला स्ट्राईक हवी होती. गोलंदाज बाद. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. एक लढण्यायोग्य स्कोर उभा केलेला आहे. क्वालिटी ॲश्युरन्स या टीमने दोन्हीही संघ एकाच ताकदीच्या आहेत. आता जलप्राशन केलं जात आहे सध्या गुड्डू डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आणि ते जलप्राशन करणं गरजेचं देखील आहे. मानवी शरीराचा विचार जर आपण केला तर 72,000 नाड्या, 208 हाडे, 630 स्नायू असं मोठं जाळं जेव्हा विणलं जातं तेव्हा एक माणूस तयार होतो आणि शरीर मेंटेन ठेवण्यासाठी पाणी हा मात्र अविभाज्य घटक आहे. ते जलप्राशन केलंय गुड्डूने. सचिन पुढील बॉल घेऊन. हा चेंडू हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज पुन्हा एकदा चुकलाय आणि तिथे 2 धावा. लिहिले या रीतीने परिपूर्ण. या दुहेरीच्या सहाय्याने खूप चांगली टोटल 63 झालेले आहेत आणि त्या 63 पैकी गुड्डूचं योगदान जर आपण पाहिलं तर 35 धावांचं आहे. 17 चेंडूंमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट देखील त्याने मेंटेन केलाय. हा चेंडू खराब होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा.
धन्यवाद डिस्क चौकी. वेलकम बॅक. सर्व लाडक्या प्रेक्षक महाराजांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनुफार्मा खेल महोत्सव आपण पाहतोय. औद्योगिक वसाहतीकरणामधील क्रिकेटला प्राधान्य देणारी स्पर्धा आहे. बोईसर विभागातील आणि पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित अशा PTTS मैदानावर क्रिकेटची मोहक अशी ही मायानगरी. वळ्यात मॅचच्या दिशेने जिथे टार्गेट सेट करण्यात आलेला आहे निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये 68 धावांचं. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. मोहित बारी ऑन स्ट्राइक. पहिल्या षटकामध्ये हर्ष बारी यांना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट. हॅलो खराब चेंडूने डावाची सुरुवात होते. पहिली धाव फलकावर सुसज्ज. गुड डिलिव्हरी. काय चेंडू होता. प्रॉपर ज्युसी हाफ ऑलीवरती रिलीज झाला आणि त्यानंतर हलकासा कट देखील फलंदाजाने पूर्णपणे सन्मान दिला. शरणागती पत्करली. सिंगल आलेले आहे. 2 धावा सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 68चं टार्गेट 6 षटकांचा विचार जर आपण केला एकनाथजी तर जवळपास 11 ते 12 जो सध्या रिक्वायर्ड रन रेट आहे. परंतु पॉवर प्ले जो आहे तो दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. जर गोलंदाजी चांगली झाली तर QA थोडासा पुढे जाईल. परंतु फलंदाजी जर अटॅकिंग झाली कारण सध्या आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेचे नियम जर आपण पाहिले पॉवर प्ले मध्ये 2च क्षेत्ररक्षकांना संधी असते 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे राहण्याची. येथे जर धावा आल्या तर QA मागे देखील जाऊ शकतोय आणि QC थोडासा हवी ठरू शकतोय. चिराग आहे स्ट्राइक वर. खोलवर टप्प्याचा चेंडू. गोलंदाजी चांगली करतोय मिस्टर हर्ष. अफलातून स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण राहिलेलं आहे. खोलवर टप्प्याला प्राधान्य आहे. आपण ग्लेन मॅग्रा त्यांना बघायचो. त्यांच्याकडे जास्त गती नव्हती परंतु लेंथ अँड लाईन विलक्षण आणि त्या कारणास्तव 124 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघासाठी 563 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड त्यांनी कायम केला होता. सध्या हर्ष आपल्याला आठवण करून देतोय. दोन्ही चेंडूंवरती हर्षचा क्लास बघायला मिळाला. ऍब्सोल्युटली प्रॉलिफिक बॉलिंग. मॅग्निफिसंट ग्लिटरिंग गोलंदाजी होत आहे. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप्स खेळलेले आहेत. चेंडूचा अँगल खूप चांगला क्रिएट करतोय. रिलीज पॉइंट जर आपण पाहिला तर हलकासा टप्पा पडल्यानंतर चेंडू जो मात्र ऑफ ब्रेक होऊ शकतो अशा प्रकारे रिलीज पॉइंट आहे हर्षा गोलंदाजाचा. आणि लेंथ अँड लाईन देखील तितक्याच सक्षमतेने या संपूर्ण षटकभरामध्ये दाखवून देतोय. 4 धावा आहेत फलकावर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप मध्ये एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक वाईडिश लॉंग ऑफ घेण्यात आलाय. उर्वरित क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस आहे ऑन साइडला. चेंडू सीमा पार. चिरागच्या बॅटमधून षटकार. आयुष्यामध्ये अन्नाचा कण आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमधील फुलटॉस चेंडू कधीच वाया जाऊ द्यायचा नसतो. चेंडू जाऊ द्या ग्राउंड स्टाफ. आपणास विनंती आहे. अफलातून स्वरूपाचा षटकार होता. फुलटॉस दिला होता आणि त्याचा फायदा उचललेला आहे चिरागने. 1 ओव्हर 0 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. क्रिक शॉट. सकाळी जेव्हा आपण उठतो ना एकनाथजी आईने समजा ब्रेड दिला तर आपण खुश होतो परंतु ब्रेड वरती जर बटर लावलं तर आपण आणखीन खुश होतो. तसा चेंडू होता अगदी फुल टॉस. फलंदाज जागेमध्ये उभा होता चिराग आणि त्याने थेट पाठवून दिलं.
अगदी बोईसर स्टेशनच्या भेटीला गेला हा चेंडू आणि पंचांनी देखील सांगितलं आता नवीन चेंडू द्या. जो चेंडू गेलाय त्याच्या आपण पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट दाखल करू की तो गहाळ झालाय. आता नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा कंप्लीट. यष्टांच्या मागे जेल सुटलाय. यष्टी रक्षण करावं काय म्हणावं आता या क्षेत्ररक्षणाला. बघा तुमच्या हातामध्ये जर गरमागरम वडापाव दिला तर मी मान्य करू शकतो की तुम्ही हात झटकू शकता, परंतु हा रसगुल्ला होता, हा घ्यायला हवा होता, तो सोडलाय. गोलंदाज देखील विचार करत असेल की आता मी नक्की काय करू, कारण फलंदाजापेक्षा त्याच्यावरती क्षेत्ररक्षकांचं प्रेशर जास्त आहे. चांगले गोलंदाजी निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगण्यात झालेले आहे. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो समाप्ती अखेर झालाय आणि फलकावरती 10 धावा आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 30, धावा करायच्या आहेत 58. ॲक्युरेट 10 धावा फलकावर. 10 रन्स. 10,000 धावा परिपूर्ण करत असताना सचिन रमेश तेंडुलकर यांनी 259 इनिंग घेतल्या होत्या. कुणाच्या ध्यानी मनी आणि स्वप्नी सुद्धा नव्हतं की सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो, परंतु विराट कोहलीची एंट्री झाली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. त्याने 209 इनिंग्स मध्येच 10,000 धावा कंप्लीट केल्या आणि सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 शतकांचा रेकॉर्ड देखील ब्रेक करून दाखवला. रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी, परंतु महान खेळाडूंचा विचार जर केला तर सचिनची जागा कधीही कोणीही घेऊ शकणार नाही. सचिनकडे जो स्वभाव होता, सचिनच्या काळामध्ये जे गोलंदाज होते, भरपूर काही गोष्टी आहेत आणि पॉवर प्लेचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स होते या सर्व गोष्टींचा विचार करताना सचिनची जी महानता आहे ती अभूतपूर्व होती. 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा परिपूर्ण केल्या होत सचिन रमेश तेंडुलकरने. खाऊ गोष्ट नाहीये, बोलताना सोपं वाटतं, परंतु करून दाखवणं प्रचंड कठीण आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा झालेल्या आहेत. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 58 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गुड्डू आलेले आहेत. तुषार किशोर पडवळे यांचे बंधू आनंद पडवळे ते देखील जबरदस्त क्रिकेटर आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी गाजवलेला आहे. जेव्हा आपण 6 चेंडू 6 षटकार, 7 चेंडू 7 षटकार असा उल्लेख करतो ना, तेव्हा आनंद पडवळेची आठवण येते. वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅटर. आणि त्यांचे बंधू आता गुड्डू आहेत बॉलिंग ट्रॅकवर. 30 मध्ये 58 करायच्या आहेत. गुड्डूचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. काय जबरदस्त फटका. वाईडिश लॉंग ऑफला अगदीच सीमा रेषा समीप जाणारा, परंतु काय क्षेत्ररक्षण झालं. येथे क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूया. उत्तम जाधव यांना आपण पाहू शकलात. नावाप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील केलेलं आहे. उत्तम आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण उत्तम जाधव यांच्या माध्यमातून. आणि निलेश जाधव तेच सांगणार. हा सेमी हेलिकॉप्टर आहे. फलंदाजाच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने डबलचं हे रोटेशन पाहायला मिळतं. सुंदर लढत. मोहित आणि चिरागची जोडी. बघा गेम प्लॅनचा भाग काय असेल तर क्यूसी टीमने लौकिकला राखून ठेवलाय. कोहिनूर हिरा जो आता लपवून ठेवलाय हा गेम प्लॅनचा भाग आहे. जाणून बुजून लौकिक सलामीसाठी नाही आलेला आहे. पुन्हा एकदा सेमी हेलिकॉप्टर खेळलेला आहे गुड्डूच्या विरोधामध्ये. गुड्डूचा इतिहास जर आपण तपासून पाहिला, खरं तर एकनाथजी 2017 मध्ये जेव्हा मनोर प्रीमियर लीग झाले होते, त्या मनोर प्रीमियर लीग मध्ये 11 दिवस तो रणसंग्राम होता आणि त्या 11 पैकी 10 दिवसांमध्ये सर्वाधिक गडी घरात कोणी केले होतं तर तुषार पडवळे यांनी. आणि ते सध्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहेत. 15 धावा परिपूर्ण. षटक क्रमांक 2 मधील चौथा चेंडू. हा फटका फसलाय, परंतु शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एका टप्प्यासहित चेंडू निघून जातोय. क्वालिटी क्रिकेट सध्या सुरू आहे. दोन्हीही संघ बॅलन्सिंग क्रिकेट खेळतात. 68 धावांच्या प्रत्युत्तरादाखल पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट. APL खेल महोत्सवच्या माध्यमातून क्वालिटी एश्युरन्स विपक्ष क्वालिटी कंट्रोल. गुड्डूचा षटकातील 5वा चेंडू. खूप सुरेख, खूप सुरेख. लहानपणी आपण जेव्हा अंगणवाडीमध्ये जायचो ना, एकनाथ जे गीत होतं बघा, माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा. सध्या ती जादू आपल्याला गुड्डू दाखवतोय.
चेंडूंवरती बोट फिरवण्याची क्रिया तुषार पडवळे अफलातून स्वरूपामध्ये गोलंदाजीचं हे पृथक्करण आपल्याला अनुभवायला मिळतं. ऑन साइडला हे एक्झिक्युशन बघा. टोपण नावं तर मिळत असतात क्रिकेटमध्ये. जसं आपण तुषार पडवळेचा उल्लेख करतोय त्या टोपण नावांची देखील आता आपण चर्चा करूया. 2 षटकांचा खेळ समाप्ती एकेर झालाय. फलकावरती आहेत 17 धावा. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. बघा विराट कोहली ज्याला चिकू चॉकलेट बॉय या टोपण नावानेच ओळखलं गेलं जास्तीत जास्त. रवींद्र जडेजाला ज्याला सर या टोपण नावाने ओळखलं गेलं. रिकी पॉन्टिंग ज्याला पंटर या टोपण नावाने ओळखलं गेलं. वीरेंद्र सेहवागला मुलतान का सुलतान या टोपण नावाने जास्त पसंती मिळाली. शिखर धवनला गब्बर या टोपण नावाने जास्त पसंती मिळाली. सचिन तेंडुलकरला मास्टर ब्लास्टर. परंतु एक जबरदस्त किस्सा तुम्हाला सांगतो. अगदीच हर्षल गिब्स नावाचा एक खेळाडू खेळायचा दक्षिण आफ्रिका संघाकडून. त्याला स्कूटर या टोपण नावाने ओळखलं जायचं क्रिकेटमध्ये. अशी टोपण नावं. तसं तुषार पडवलेचा उल्लेख जर आपण केला तर त्याला गुड्डू या टोपण नावाने जास्तीत जास्त ओळखलं गेलंय. ते ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून ही टोपण नावं मिळत असतात. राहुल शरद द्रविडचे वडील शरद द्रविड जे किसान जाम या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये काम करायचे आणि म्हणून राहुल द्रविड यांना जामी, लहान जेव्हा होते ना राहुल द्रविड तेव्हा जाम खूप खायचे आणि म्हणून जामी या टोपण नावाने त्यांना ओळखलं जायचं. हे टोपण नावं मिळत असतात. असे असंख्य खेळाडू आणि त्यांची टोपण नावं जी कालानुरूप मिळत असतात. आता विराट कोहलीला चिकू नाव का मिळालं? खरं तर चंपक नावाचा एक कॉमिक्स यायचा. त्याच्यामध्ये चिकू नावाचं एक पात्र होतं खरगोश. आणि एका दिवशी विराट कोहलीने काय केलं, केस अगदी खूपच छोटे कट करून तो ट्रेनिंगसाठी गेला आणि त्याचे प्रशिक्षक जे आहेत त्यांनी त्याला सांगितलं, अरे तू तर चिकू सारखा दिसतोय. आणि तेव्हापासून त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जो स्टंप माईक असतो त्याच्यामध्ये ना महेंद्रसिंग धोनी सातत्यपूर्ण रीतीने सांगायचे चिकू इधर हो जा, चिकू उधर हो जा. आणि तेव्हापासून ते नाव पुढे आलं. म्हणजे अशा रंजक किस्से आहेत क्रिकेटमध्ये. आपण उलगडूयात जसा वेळ मिळेल. आणि हे नाव आता आपण एवढ्या टोपण नावांची चर्चा का केली? कारण तुषार पडवळे जो गुड्डू या टोपण नावाने ओळखला जातोय. आता कसं आहे, प्रेक्षक सांगतील की टोपण नावांची चर्चा का झाली, ते गुड्डू मुलं झालंय. चर्चेस त्याने भाग पडलेला आहे. एवढ्याच मॅचच्या दिशेने जिथे 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 51 धावांचं टार्गेट समोर आहे. सामना बॅलन्सिंग आहे. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. उत्तम आलेले आहे. छोटू आपण मैदानाच्या बाहेर या. विसरून गेला, हरकत नाहीये. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल करार आहे. एक्स्ट्रा धाव येत आहे. उत्तम आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं बंधन शिथिल. आता पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कोणी केली असेल, सुरुवात कोणी केली, मुहूर्तमेढ कोणी रोवली, तर त्याचं नाव आहे सनथ जयसूर्या. खतरनाक बॅटिंग करायचा लेट 1990 मध्ये. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. काउफेजच्या दिशेने झेल सुटलाय, झेल सुटलाय. आजच्या दिवसामध्ये झेल फार सोडलेले आहेत. खराब क्षेत्ररक्षण जे आपल्याला जरूर बघायला मिळतं. नक्की कारण काय आहे, तर सरावाचा अभाव आणि त्या कारणास्तव जेल सोडले जातात. 0:20 धावा कंप्लीट. 1 सेकंड लॉफ्ट केलेला आहे. आता तरी जेल घेतला जाईल का? तर या वेळेस मात्र जेल कंप्लीट केला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. एकनाथजी, लंडन मध्ये बहुतेक ते म्युझियम आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार जशी अगदी सुरक्षित ठेवले होते ना, असं लौकिकला सुरक्षित ठेवलं होतं या मॅच मध्ये. आणि आता त्याला बाहेर आणलंय. हा कोहिनूर आहे. या मॅच मध्ये सर्वाधिक जबाबदारी लौकिक वर द्या. 20 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 जे आहे प्रगती पथावर. हा रिस्पॉन्सिबल खेळाडू आहे. त्याला अँकर रोल प्ले करावाच लागेल, जो तुषारने प्ले केला पहिल्या सत्रामध्ये.
पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट. 20 रन्स. हा सामना तुलनेने जास्त टाइम घेतला जातोय. आता संयोजन समिती देखील काही सांगू शकत नाही, कारण संयोजन समितीवरती स्टोअर्स आहेत. मग ते सांगतील की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही फायनल मध्ये गेलेला आहात, आम्ही आता बघून घेऊ. आणि त्या अनुषंगाने वेळ देखील भरपूर आहे. यानंतर केवळ अंतिम सामनाच खेळायचा आहे. उत्तम षटकातील पुढील चेंडू घेऊन जबरदस्त अपील त्या ठिकाणी बघायला मिळाला. स्ट्रॉंग अपील होतं. पंचदर्शवतायत लेग बाईज करार देण्यात आलेला आहे. सिंगल या ठिकाणी येणार. उत्तमने जे अपील केलं होतं ते बघण्यासारखं होतं. अशा प्रकारचे अपील कोण करायचा इतिहासामध्ये, ज्याचा चेहरा बघूनच घाबरायचे? मुथय्या मुरलीधरन. डेंजरस अपील असायचं. ब्रेटली देखील आक्रमक अपील करायचा. शॉन टेटचं अपील बघण्यासारखं असायचं. रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरचं अपील बघण्यासारखं असायचं. सुलतान ऑफ स्विंग वासिम अक्रम यांचं देखील अपील कमालीचं असायचं. येथे उत्तम ती भूमिका साकारतोय. बाईच्या स्वरूपामध्ये आले सिंगल. 21. 21 धावा. जरा स्पीडअप करा खेळाला, खूप जास्त टाइम घेतला जातोय. ऑन साइडला स्मॅश केलंय. चेंडू निघून येतोय काऊ फेजच्या वरून. एपीएल खेळ महोत्सव षटकार. वेलकम बॅक. बघा, झेल जर तुम्ही सोडणार तर अशा प्रकारच्या शिक्षा तुम्हाला मिळणार. चिरागला जे जीवनदान मिळालेत ना, त्याचा तो फायदा उचलणारच आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 27-27 या अंकावर. आतापर्यंत चिरागने 2 षटकार खेचलेले आहेत. चांगली बॅटिंग तो करतोय. जख्म छुपाना भी एक हुनर है, क्योंकि यहाँ पे हर मुट्ठी में नमक है. उलटा ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. सिंगल येते. दुहेरीसाठी वाल आहेत आणि खूपच सुंदर कॉलिंग होतं. हा फेकी जो आहे तो मात्र थोडीशी फास्ट असायला हवी होती. हलकसं लेझी क्रिकेट अनुभवायला मिळालं आणि त्याचा फायदा दोन्हीही फलंदाजांनी उचललेला आहे. चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल. 29. 29 धावा कंप्लीट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू तर थांबविण्यात आलाय, परंतु धावांची गती काही केला थांबणार नाहीये. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. फलकावरती 31. 31 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 37 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. हा सामना बहुधा शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतोय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. जबरदस्त संघर्षाची भूमिका. 31. 31 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये. अशा स्वरूपाचं हे समीकरण आपल्याला बघायला मिळतं. संघर्षाची भूमिका अदा करावी लागेल. आयुष्यामध्ये क्षेत्र कोणतेही असो, तुम्हाला कष्टाला पर्याय नाहीये, परंतु तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. सातत्यपूर्ण रीतीने कठोर परिश्रमाची भूमिका ज्या पद्धतीने आपण 4 फेब्रुवारी 1670 मध्ये पाहिलं होतं. नरवीर तानाजी मालुसरे अगदी आपल्या सुपुत्राचं लग्न काही दिवसांवरती आलं होतं, परंतु त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना एवढंच सांगितलं की आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबस. ही भूमिका होती. इतिहासामधील एकमेव असा काळ आहे एकनाथजी जेव्हा माणूस मातीसाठी मरण्यासाठी तयार होता. आता काळ इतका बदललाय की स्वतःच्या भावाला मारतील, परंतु मातीसाठी मरण्याचा विषय तर दूरच सोडा. परंतु तो एक काळ होता आपल्यासाठी प्रेरक आहे. भरपूर काही शिकण्यासारखं आहे इतिहासापासून. 13 एप्रिल 1660 मध्ये आपण बाजीप्रभू देशपांडेंना पाहिलं होतं, जिथे विशालगडांवरती राजांना पोहोचण्याआधी त्यांनी सांगितलं की राजे तुम्ही विशालगडावरती पोहोचा, तोफांचा आवाज द्या, त्याशिवाय मात्र मी हार मानणार नाहीये. अक्षरशः संपूर्ण धड तुटलं होतं, शिर फाटलं होतं, परंतु बाजीप्रभूंनी हार मानली नव्हती. जेव्हा विशालगडावरून तोफांचा आवाज आला तेव्हाच कुठेतरी त्यांनी माघार घेतली आणि 10,000 मोगल सैन्यांना अक्षरशः कापून टाकलं त्या घोडखिंडीमध्ये. आणि आता ती घोडखिंड पावनखिंड या नावाने ओळखले जाते. असा ज्वलंत इतिहास आहे महाराष्ट्राचा. आता ती भूमिका खेळाडूंना देखील साकारायची आहे. घोडखिंडीला पावनखिंडीमध्ये बदलायचं असेल तर एका संघाला 18 चेंडूंमध्ये 37 करायचे आहेत, दुसऱ्या संघाला 18 चेंडूंमध्ये 37 रोखायचे आहेत. चौथ्या षटकाला होते सुरुवात. हर्ष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. सुंदर क्रिकेट मैदानामध्ये एपीएल खेळ महोत्सवच्या माध्यमातून
फंबलिंग झालेला आहे. हा सामना भरपूर स्लो डाऊन करण्यात आलेला आहे. मला ऋषभ पंच आठवण आली. तुम्हाला डाऊट आहे 30 चेंडूंमध्ये 30 धावा हव्या होत्या तेव्हा ऋषभ पंचच्या पायाला काहीच झालं नव्हतं, तरी देखील त्याने फिजिओला बोलावलं होतं गेम स्लो डाऊन करण्याकरिता. क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. हा फक्त झेलच पकडलेला नाहीये, उत्तमने हा फक्त झेल नाही पकडलाय. काय जबरदस्त हा झेल परिपूर्ण केलेला आहे. उत्तम जाधव यांचं क्षेत्ररक्षण तुम्हाला आवडलं असेल तर उत्तम करता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. हा टर्निंग पॉइंट ऑफ द मैच. कैचेस विन द मैचेस. पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो निश्चित तौर से हार जाओगे मैच. उत्तम जाधव ने काही झेल घेतलाय. आता सामन्याची परिभाषा बदललेली आहे, कारण झेल कुणाचा परिपूर्ण केला ते महत्वाचं आहे. लौकिक सारखा एक महानायक खेळाडू जो या मॅचला अगदी एक हाती घेऊन जाऊ शकत होता, त्या लौकिकचा झेल पकडलाय उत्तम जाधवने. स्पेक्टॅक्युलर कॅच. आदरणीय तेजस पाटील यांच्याकडून उत्तम जाधव यांच्या उत्कृष्ट झेलकरिता 251 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन उत्तम, खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. स्पेक्टॅक्युलर स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. आता सामन्याची परिभाषा मात्र बदललेली आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. 37 धावा करायच्या आहेत. नवीन फलंदाज झालेले आहेत अविष्कार. नाणेवली गावातून बिलॉंग करणारा हा क्रिकेटपटू. आता चुकांमध्ये थोडीशी सुधारणा केलेली आहे क्वालिटी ॲश्युरन्स. आदरणीय तेजस पाटील यांच्या माध्यमातून आता 251 रुपये. आदरणीय सन्माननीय तेजस पटेल यांच्याकडून 251 रुपयांचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलेला आहे. उत्तम जाधव यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाकरिता काही झेल टिपला उत्तमने. पारड थोडस जड होऊ लागलेलं आहे. क्वालिटी ॲश्युरन्स या टीमचं, खास करून लौकिक बाद झाल्यानंतर. जर आपण विचार केला चिरागचे देखील झेल सोडण्यात आले होते, ते झेल जर सोडले नसते तर आता सध्या फलकावरती जे आपल्याला 31 धावा बघायला मिळतात त्या देखील बघायला मिळाल्या नसत्या. क्षेत्ररक्षण परंतु आता सुधारणा केलाय, खास करून उत्तमने जो झेल टिपला अफलातून अभूतपूर्व. सुरेख स्वरूपामध्ये आदरणीय विक्रम गोरे यांच्याकडून QA हा संघ जर हा सामना जिंकतोय तर तब्बल 2001 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. क्या बात आहे. शेअर मार्केट वाढू लागलेलं आहे. आता पारितोषिकांचा वर्षाव होतोय. स्पीडअप करा खेळाला. हर्ष आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती षटकातील पुढील चेंडू घेऊन. आविष्कार त्या ठिकाणी सिंगल परिपूर्ण करणार. 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव दिलेली आहे हर्षने आणि एक गडी देखील गारद केलाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत केवळ 14 आणि त्या 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 36 धावांचं थोडंसं कडवट आव्हान आता समोर राहिलेलं आहे. क्वालिटी कंट्रोल या संघासमोर 14 चेंडू 36 धावा. जरी आव्हान कठीण असलं तरी देखील अशक्य नाहीये हा विचार करावा लागेल. आविष्कार आणि त्याच्या साथीने असलेला फलंदाज अर्थातच चिरागला. बघा चिरागने जी बॅटिंग केली आतापर्यंत 2 षटकार आहेत. वैयक्तिक स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 18 धाव या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. सेट झालाय. 14 मध्ये 36 करायचे आहेत. इथून जर 1 ते 2 चौकार किंवा षटकार तो शोधतोय तर दडपण जे आलाय ते त्याला थोडंसं कमी देखील करू शकतोय आणि ते करावं देखील लागेल. अभिनय तो कभी नाही. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा मरू. लोअर फुटटॉस ऑन साइडला चिरागच्या बॅट मधून मिड विकेट आणि काऊ कॉर्नर
झोन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा एकच धाव येत आहे. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागलेला आहे. क्वालिटी कंट्रोल या टीमला. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी तब्बल 35 धावांची आवश्यकता. आविष्कार याला मात्र मोठा फटका खेचावा लागेल. ज्या गावातून तो बिलॉंग करतोय त्या गावाने खूपच मोठी स्पर्धा जिंकलेली आहे एकनाथजी. इतिहासामध्ये जर आपण एक आठवडा मागे गेलो तर इतिहास रचलाय. येथे फटका बसलाय आणि झेल घेऊन सोडलेला आहे. उत्तम या क्षेत्ररक्षकाने. हात तो आया लेकिन मुंह नहीं लगा असंच म्हणावं लागेल. थर्टी 37 धावा कंप्लीट. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या आहेत 31. पंच काय सांगतायत? जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका हे पंच सांगतायत. वेळेचं महत्व आहे एकनाथजी. बघा सकाळी तुम्ही जर वर्तमानपत्र घ्यायला गेले ना, सकाळी 10 रुपये मागतो पेपरवाला आणि संध्याकाळी जर गेलं तर तेच वर्तमानपत्र रद्दीच्या भावामध्ये विकलं जातं. हे वेळेचं महत्व आहे. सकाळी जेव्हा आपण लहान असताना शाळेत जायचो ना, सकाळी जेव्हा घंटा वाजायची तेव्हा खूप राग यायचा. परंतु जेव्हा संध्याकाळी घंटा वाजायची तेव्हा मजा देखील यायची. घरी जायला भेटायचं ना. हा फरक आहे, वेळेमधला फरक आहे. टाइम इज मोर दॅन मनी. ज्याने घड्याळाचा शोध लावला पीटर हेनलिन, जर्मनीचा तो वैज्ञानिक, त्याच्यासाठी देखील घड्याळाचे 3 काटे कधीही थांबलेले नाही आहेत. म्हणून वेळेचं भान. आणि पंच तेच सांगतायत की वेळेचं भान बाळगा. वेळ कधीही कुणासाठीही थांबत नाही. मानवी आयुष्यातील सर्वात बलशाली संकल्पना आहे. आणि एकनाथजी, आयुष्य म्हणजे काय हो? आयुष्य म्हणजे वेळच तर आहे. आणि त्या वेळेचं भान आपण ठेवलं पाहिजे. 12-31 हे समीकरण. स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका. दुहेरीसाठी प्रयत्न. पंच इंटरेस्टेड असतील का? येस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. फलंदाज बाद. विकेट प्राप्त केल्यानंतर والله خوش رقصة يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب من يدك كنا بتعطيها بكف وهز جت وكين خليك شديد عطني رقصة فريسة زيد. वेलकम बॅक. आदरणीय सन्माननीय सोनाली राऊत मॅडम यांकडून QA हा संघ जर जिंकतोय तर 2001 रुपयांचं पारितोषिक जाहीर. भरपूर सपोर्ट आहे QA टीमला. फेवरेट आहे. आतापर्यंत 4000चं पारितोषिक तर जाहीर झालंय. मला तरी वाटतं आता थोडासा टाइमपास करायला हवा QA टीमने, कारण संध्याकाळ होईपर्यंत 4000चे 40,000 देखील होऊ शकतात. थोडासा वेळ खर्च करायला हवा. हळूहळू लोकप्रियतेच्या शिखरावर त्यांचा संघ पोहोचतोय आणि फेवरेट आहे या स्पर्धेमध्ये. 38-38 धावा कंप्लीट. विजयासाठी आपण पाहिलं तर 30 धावा करायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. प्रत्येक चेंडू मागे आता 3 धावांची सरासरी जी कायम राखावी लागेल. तुषार वन्स अगेन ऑन साइडला पुलचा फटका. श्रेयस अय्यर कॉपीबुक स्टाईल मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना ओहो हो, परंतु चेंडू शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षकाने कॅरी केलाय. खूप सुंदर प्रयत्न, जबरदस्त प्रयत्न. पंच 3 धावा आहेत ना या चेंडूवर. आमच्या गुणलेखकांच्या माहितीसाठी ओके, धन्यवाद. आविष्कार जर षटकार खेचतोय तर आदरणीय निलेश जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. लॉफ्ट केलाय आविष्कारने. चेंडू निघून येतोय सीमा रेषा पलीकडे. चौकार आहे पंचांच्या माहितीसाठी. 4 रन्स. आणि बघा निलेश जाधव, मी असा उल्लेख करेन
बँड पदक 1 सेकंद थांबवतोय. तुम्ही 1000 रुपये लावा. 500 लावले म्हणून थोडासा दूर राहिला चेंडू. तुम्ही 1000 रुपये लावा. सीमारेषेच्या पलीकडे येईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 45. 45 या अंकावर विजयासाठी अजून देखील 23 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित स्वरूपातील 8 चेंडूंमध्ये षटकार जर खेचला आविष्कारने तर 500चं पारितोषिक आहे. त्या बॅटला स्विच केलं होतं. सरळ बॅटने धावा येत आहे तर स्विच करण्याची तितकीशी आवश्यकता नव्हती, परंतु इथे डॉट आलाय. 7 बॉल रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. अशा स्वरूपाचं हे इक्वेशन. षटकार खेचेल का आविष्कार? 500 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावे करेल का? ओहो हो, यावेळेस पंच दर्शवत आहेत नो बॉल. परंतु दुसऱ्या बाजूने धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. सत्तेचाळीस धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. 21 धावांची निकड आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि ज्या अर्थी नो बॉल होता त्या अर्थी आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेच्या नियमावलीनुसार आता फ्री हिट चे संकेत दिले जातील. 2007 पासून आपण पाहिलं की फ्री हिटचा जो रोल आहे तो क्रिकेटमध्ये समाविष्ट करण्यात आला आणि 9 चेंडू नंतर फ्री हिट दिली जाते. भारताकडून पहिली फ्री हिट खेळण्याचा मान सचिन रमेश तेंडुलकर यांना मिळाला होता, परंतु त्या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका खेचू शकले नव्हते मास्टर ब्लास्टर. येथे देखील उघडा डोळे बघा नीट, कारण येणारा चेंडू आहे फ्री हिट. फलंदाज हॅलो हॅलो 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. एकनाथजी 6 चेंडूत 21 धावा होऊ शकतात. फलंदाजाने प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये झालेलं आहे, हे तर टेनिस बॉल क्रिकेट आहे. 2004 मध्ये आपण पाहिलं होतं रॉबिन पीटरसन आला होता, दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज. टेस्ट मॅच सुरू होते, कुणाला वाटलं देखील नव्हतं की ब्रायन लारा अशा पद्धतीने फलंदाजी करेल, परंतु त्या 6 चेंडूंमध्ये ब्रायन लाराने 28 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर 2013 मध्ये आपण पाहिलं 6 चेंडूंमध्ये 28 धावा जेम्स अँडरसनच्या विरोधामध्ये जॉर्ज पेलीने कुठून काढल्या होत्या. आणि त्यापुढे जाऊन स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधामध्ये जसप्रीत बुमराह याने 6 चेंडूंमध्ये 35 धावा. असे वेगवेगळे किस्से आहेत. जर कसोटी क्रिकेटमध्ये होऊ शकतात तर या मॅच मध्ये देखील होऊ शकतात. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न हे मानवी आयुष्यामधील सर्वात बहुमूल्य रत्न आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं दासबोधामध्ये ठळक शब्दांमध्ये करून ठेवण्यात आलेलं आहे. कष्टाविण फळ नाही, कष्टाविण राज्य नाही, आणि आळसे कष्ट चुकविते हीन जन. म्हणून प्रयत्न करावे लागतील फलंदाजाला. ऑन स्ट्राईक आहे बॅटर. बिपिन यांना आपण पाहू शकतात. पहिल्या चेंडूकरिता भरपूर चर्चा विनिमय त्या ठिकाणी बघायला मिळाली, परंतु अंततः जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. आता 5 चेंडूंमध्ये 21 धावांचं कडवट आव्हान राहिलंय. क्वालिटी कंट्रोल.
हळूवार पद्धतीने जर आपण पाहिलं तर आता या मॅच मध्ये 4 चेंडूंमध्ये 19 करायच्या. सामना अजून देखील ऑन आहे. जर येथे षटकार आला तर गोलंदाजाची हवा टाईट होऊ शकते, परंतु तो खेचावा देखील लागेल. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला, सामन्यामध्ये रंगत निर्माण करणारा हा षटकार आलाय बिपिनच्या बॅटमधून. वेलकम बॅक. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 13 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. काय जबरदस्त हा षटकार. आता मॅच मध्ये मात्र खऱ्या अर्थाने रंगत निर्माण झाले, कारण हा जो षटकार आहे बघा बघा. आता चर्चा विनिमय, तुषार त्या ठिकाणी जातील, काहीतरी मेसेज देतील, कानमंत्र देतील. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये फेर बदल देखील केला जातोय. हलकासा चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, जाणून बुजून एक सिली पॉइंट घेण्यात आलेला आहे, जेणेकरून फलंदाजाचं लक्ष विचलित होईल म्हणून हा गेम प्लॅन. 3-13चं इक्वेशन. परंतु काय कमबॅक केलाय गोलंदाजाने. ऍब्सोल्युटली ग्रेट डिलिव्हरी आयुषच्या माध्यमातून. फलंदाज बाद. गोलंदाजाला मात्र आता डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर ठेवून गोलंदाजी करावी लागेल, कारण 99% सामना आपल्या बाजूने आलेला आहे. 2-13चं समीकरण. आता व्यवस्थित पद्धतीने दोन्हीही चेंडू शिस्तप्रिय रीतीने जर त्याने हाताळले तर स्टोर संघाच्या विरोधामध्ये ग्रँड फिनालेमध्ये ते धडक मारू शकतात. परंतु येथे जर वाईड आला, नो आला तर होत्याचं नव्हतं होऊन बसू शकतं. मी बऱ्याचदा समालोचन करत असताना असे सामने पाहिलेले आहेत. एका चेंडूमध्ये 9 धावा देखील होताना मी पाहिलेले आहेत. येथे फुलटॉस दिलाय, ऑन साइडला स्मॅश केलेला आहे. चेंडू निघून जातोय डीप मध्ये. सुंदर स्वरूपाचा क्षेत्र रक्षण म्हणावं लागेल. जरी जेल सुटला असेल तरी देखील चेंडूला मात्र स्टॉप करतोय आणि आता विजयाचा सुगंध दरवळला गेलाय. क्वालिटी ऍश्युरन्स विजयाच्या उंबरठ्यावरती आहे, कारण चेंडू शिल्लक राहिलाय केवळ 1 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 11 धावांचं टार्गेट समोर आहे. आणि येथून खेळ खल्लास झालाय. स्टोअर संघाच्या विरोधामध्ये क्वालिटी ऍश्युरन्स धडकलेली आहे ग्रँड फिनाले मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स.